चला तर मंडळी, आज आपण मस्त असा नाचणीचा मसाला डोसा अगदी आरोग्यदायी आणि चविष्ट असा बनवून दाखवणार आहे आणि मस्त चटणी अशी बनवून दाखवणार आहे मी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण नाचणीचा मसाला डोसा करणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन. सर्वप्रथम आपण हे सर्व मिक्स करून घेऊया एका बाउलमध्ये. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. मिक्स करूया आधी सर्व पीठ. रवा आपण क्रंचीनेस येण्यासाठी 2 चमचे रवा वापरलेला आहे आणि बेसन सुद्धा, बेसनाने कलर छान येतो. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि ह्याचं बॅटर तयार करूया. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचं आहे. जसं मसाला डोस्याला लागतं तसं सेम बॅटर आपण करून घेऊया सरभरीत. पूर्ण गुठळ्या मोडून करायचा आहे आपल्याला. तर आपण करून घेऊया. आता इथे आपण छान बॅटर बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. नाचणीचं डोसा करणार आहे आपण. मस्तपैकी आपण हे बॅटर करून घेतलेलं आहे डोशाचं असं सरभरीत. मला 1 ते सव्वा ग्लास पाणी लागलेलं आहे. आता हे आपण 10 मिनिटे झाकून ठेवू रेस्टसाठी. आता आपलं बॅटर छान मुरेपर्यंत आपण चटणी करून घेऊया. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते. डाळवं घेतले अर्धी वाटी, अर्धी वाटी दाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून. 2 चमचे खोबरं घेतलेले आहे. इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. इथे लसणाच्या 4 कांड्या घेतलेल्या आहे लहान. थोडासा कढीपत्ता घेतलाय. इथं 3 मिरच्या घेतल्यात मी तोडून. मीठ आणि साखर. सर्वप्रथम आपण चटणी करून घेऊया. मीठ घालूया चवीनुसार. थोडीशी साखर घालूया आणि ह्याचं छान वाटण करून मस्त चटणी बनवूया पाणी घालून. आता तुम्ही बघू शकता कशी मस्त चटणी केलेली आहे. आपण काढून घेऊया. आता इथे मस्त तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये तेल गरम केलेला आहे. 1 चमचा मोहरी घालूया. 1 चमचा जिरं घालूया. थोडासा हिंग घालूया. मिरच्या घालूया आणि कढीपत्त्याची 5-6 पाने घालूया आणि छान चटणीला आपण तडका देऊया. ही आपली चटणी झाली तयार. आता आपलं बॅटर कसं झालं आपण बघूया. असं झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चिमूटभर बेकिंग सोडा घालूया. परत मिक्स करूया छान.
आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी. आता आपण याचे डोसे घालून घेऊया. पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी. तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे पॅनला. आता आपण एक एक मसाला डोसा करून घेऊया. असा सोडायचा आहे आपल्याला मस्त. बघू शकता तुम्ही कशी मस्त जाळी आली जवळून. आता छान करून घेऊया आपण. आता छान झालेला आहे. आपण पलटी करून बघूया. बघा किती सुंदर आलेला आहे आणि जाळी सुद्धा किती सुंदर दिसतीये. पण मी दोन्ही साईडने करून घेणार आहे. दुसऱ्या साईडने जास्त करायची गरज नाही. बघू शकता तुम्ही अगदी सुंदर मसाले डोसे असे होतात नाचणीचे. पौष्टिक मुलांसाठी, लहान मुलांसाठी, टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी. नाचणी अगदी गुणधर्म आहे नाचणीमध्ये भरपूर. त्याच्यामुळे हे असे मसाले डोसे करायला काहीच हरकत नाही. नाचणीचं पीठ रेडीमेड सुद्धा भेटतं आणि तांदळाचं तर आपण करू शकतो. काही त्यात बेसन पीठ तर सगळ्यांकडेच असतं. अगदी झटकीपट असे मस्त मसाले डोसे तयार होतात. तुम्ही जवळून बघू शकता अगदी सुंदर झालेले आहेत. असे आपण करून घेऊया. चला आता दुसरा पण मसाला डोसा आपण सोडून घेऊया. मस्त टाकल्या टाकल्या अगदी जाळी सुटते. तुम्ही बघू शकता मस्त अगदी पौष्टिक असे मसाले डोसे मुलांसाठी, अगदी मुलांच्या वाढीसाठी, नाचणी हाडांसाठी, अगदी रक्तवाढीसाठी भरपूर गुणधर्म आहेत नाचणीचे. त्याच्यामुळे अशी नाचणी खायला मुलं नको म्हणतात, तर नाचणीची भाकरी सुद्धा सहसा खायला नको म्हणतात. मग असे मसाले डोसे करून दिले की आनंदाने खातात. त्यातून चटणी इतकी सुंदर बनवून दाखवलेली आहे मी. अशी सुंदर चटणी आणि असे मसाले डोसे अगदी सुंदर नाश्ता सकाळी सकाळी. पलटी करूया. बघू शकता अगदी झटकीपट 2 मिनिटं सुद्धा लागत नाही एक मसाला डोसा करायला. साधी, सोपी आणि अगदी मस्त टेस्टी रेसिपी, झटकीपट मी आज इथे दाखवलेली आहे. तर तुम्हाला आवडली का? चला पटापट लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा. मी अशा सुंदर सुंदर झटकीपट रेसिपी दाखवत असते कायम संगीता किचन वाईट्सवर. फॉलो करा. काढून घेऊया असे आपण करून घेऊया मसाले डोसे. तर मंडळी अशा प्रकारे मी असा छान नाचणीचा अगदी मस्त चविष्ट आणि आरोग्यदायी असा डोसा बनवून दाखवलेला आहे. अगदी सुंदर होतो. त्यामध्ये मस्त असा नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन आणि 2 चमचे रवा यांचा सुंदर परफेक्ट बॅटर तयार करून केलेला हा कुरकुरीत डोसा खूपच स्वादिष्ट लागतो. त्याच्याबरोबर चटणी, तुम्हाला बटाट्याची भाजी करायची असेल तर ती सुद्धा अगदी सुंदर लागते त्याच्याबरोबर. मी इथे तुम्हाला चटणी करून दाखवलेली आहे. अगदी परफेक्ट असा नाश्त्यासाठी एकदम मस्त पर्याय आहे. पौष्टिक, चवदार आणि घरच्या घरी अगदी आपण हॉटेलची चव घरी आणू शकतो. अशी सुंदर रेसिपी नक्की करून पहा आणि त्याचा आनंद लुटा. मी अशी सुंदर रेसिपी आज तुम्हाला करून दाखवलेली आहे. तुम्हाला मी चटणी सुद्धा दाखवते, इतकी सुंदर केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि मुलं सहसा नाचणी खायला नको म्हणतात. मग असे मसाले डोस्यांमधून आपण त्यांना देऊ शकतो. त्यांच्या
हाडांच्या वाढीसाठी, रक्तवाढीसाठी नाचणीचे खूप गुणधर्म आहेत. मोठ्यांनी सुद्धा खाऊ शकता, लहान्यांनी सुद्धा. अगदी वयाची काही अट नाही, काही नाही, सर्वांसाठीच अगदी आरोग्यदायी असा मसाला डोसा मी आज इथे करून दाखवलेला आहे. चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.